सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला मुझम्मिल खान, एका बाजूला निमिष रेडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बाजार आणि मनोर कोयंडी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला स्काय रायडर भटवाडी घाटकोपर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पाचव्या दिवसाचं जर पाहिलं तर या ठिकाणी लेखाजोखा आपल्या समोर पाहायला मिळतो. वार्षिक शेख 90 धावा केल्या. दिलीप वर्मा हिरो होता कालच्या दिवसाचा, ज्याने 2 इनिंगमध्येच 86 रन केल्या. फरदीन काझी 83 धावा, दत्ता पवार 52, महेश नानगुडे 50. तर कालच्या दिवसामध्ये विकेट जर पाहिलं तर टॉपर राहिले धनंजय बिनताडे 7 विकेट, राजेश नायडू 5 विकेट, शुभम 5 विकेट, शुभम शेळके, अंगद पाटील यांच्या 5 विकेट, त्यांनी फायफर घेतला. त्याचबरोबर विकी कलमे 3 विकेट. तर कालच्या दिवसात रन झाल्या 904, ओव्हर टाकल्या गेल्या 75, विकेट घेतल्या गेल्या 56, 4 मारले गेले 72 आणि 6 मारले गेले 62. हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. आजच्या दिवसामध्ये म्हणजेच या शेवटच्या दिवशी काय घडणार. माझ्या बरोबर जर पाहिलं तर कुणाल दाते सर देखील जुडले गेले आहेत. कुणाल दाते सर गतवर्षी देखील अंतिम दिवशी आपण या ठिकाणी होता. एक अशी स्पर्धा. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर अमित कोरी पहिल्या नंबरवर विराजमान आहे रनच्या बाबतीत या स्पर्धेमध्ये. 108 धावा पहिल्या नंबरवर, वार्षिक शेख 90, दिलीप वर्मा 86, फरदीन काझी 83, आसिफ शेख 80, आकाश झा 79, त्याचबरोबर कुणाल कोंड 77, आकाश काळे 76, केतन म्हात्रे 73 धावा, सचिन काटकर 72 धावा. या पद्धतीने जर पाहिलं तर या बॅटिंगच्या बाबतीत हे सगळे टॉपर राहिलेले आहेत. बॉलिंगच्या बाबतीत जर पाहिलं तर धनंजय बिनताडे पहिला नंबर 7 विकेट, कुणाल पवार 7 विकेट असं त्यांच्या जोडीला आहेत. आकाश झा यांनी देखील 7 विकेट घेतलेले आहेत, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला आकाश झाने. ऐश्वर्य सुर्वे 6 विकेट, हिमांशु पाटील 5 विकेट, आशुतोष यांनी 5 विकेट घेतल्या. त्याचबरोबरीने करण डुकरे 5 विकेट, रोहित खरात 5 विकेट, अक्षय पाटील 5 विकेट आणि विकास पवार 5 विकेट. अशा प्रकारे हा परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या मॅचला मात्र या ठिकाणी काही क्षणात सुरुवात होईल. 6 षटकांच्या या मॅचेस असणार आहेत आणि सगळे संघ मात्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित देखील होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी देखील पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत या टिंगरे सरकार चषकासाठी. अतिशय मोठं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिषदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा 21 पर्व ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसात बाजी कोण मारणार, आजच्या दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी एकंदरीत 5 सामने खेळवले जाणार आहे आणि आपलं टार्गेट आहे 3 वाजता आपली फायनल सुरू देखील होणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच वेळेत उपस्थित राहायचं आहे. क्रिकेटसाठी ही चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते, कारण व्यावसायिक संघ अलीकडच्या कालावधीमध्ये कुणाल सर ही चिंतेची बाब होती, कारण लीग मॅचेस, त्याचबरोबर आयकॉन मॅचेस, तालुका मॅचेस, ग्रामीण मॅचेस, नो डाऊट हे खूप चांगलं होतं, परंतु त्याच्या तुलनेत व्यावसायिक क्रिकेट कुठेतरी कमी पडत होतं, हे प्रांजळपणे मान्य करावं देखील लागेल. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 45 संघ या स्पर्धेत खेळले आणि जवळपास 10-15 संघांना प्रवेश नाही देऊ शकलो आपण, अशी स्पर्धा पाहायला मिळाली. मॅचला सुरुवात होते या ठिकाणी. एका बाजूला जर पाहिलं तर हिमांशु यांना आपण पाहतोय, भिवंडीच्या आलिमगड गावचा एक जबरदस्त गोलंदाज, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईच्या विक्रोळी पार्क साईडचा बॅटर, या हंगामात चांगली कामगिरी ज्यांनी केली आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुझम्मिल खान एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई तर ही सुद्धा असणार आहे. पहिल्या दिवशी जी मॅच राहिली होती ती आज मात्र या ठिकाणी सुरू होते. पहिला बॉल इकडे जर पाहिलं तर उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. उसळी थोडीशी जास्त या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. संपूर्ण ग्राउंड जर पाहिलं तर हिरवळ पाहायला मिळते चारी बाजूने, चारी बाजूला सीमारेषा. अशा प्रकारची ग्राउंड पाहिली तर एक वेगळा आनंद देखील आपल्याला मिळतो आणि तो आनंद या ठिकाणी घेण्यासाठी प्रेक्षक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. अगदी दररोज प्रेक्षक आलेले आहेत. या बेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय, मुझम्मिलच्या बॅटमधून सुरुवात होते, बॉल सीमारेषा ओलांडतोय, धावा 4.
मुझम्मिल रिवर्सचा फटका आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय मुझम्मिलच्या बॅट मधून अलटी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी 4 रन मुझम्मिल खान हा पावसाळी क्रिकेटचा हंगाम कांधारी किंग्स बांद्रा संघासाठी देखील जबरदस्त गाजवला आणि पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत मुझम्मिल आणि त्यांच्याकडून जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन किंवा सुरुवात एक चांगली झाली असं म्हणावं लागेल. हो वेगात बॉल पाहायला मिळतोय उसळी थोडीशी जास्त होती अंदाज नाही आला त्याचा आणि इकडे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळेल बघता बघता धावसंख्या 10 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते 2 चौकाराच्या मदतीने स्काय रायडर भटवाडी घाटकोपर हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर बाजार आणि मनोहर कोंडे 11 हा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला भूषण जाधव व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत सागर जाधव केतन बर्गे आणि त्याचबरोबरने विकास कोरडे क्या 17 झाली आहे पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपल्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे साहिल लोंगले रायगडच्या कर्जत तालुक्यातील एक चांगला गोलंदाज आहे गुणवान गोलंदाज आहे गतवर्षी जर पाहिलं तर अंडर 19 कॅटेगरीमध्ये ISPL सारखी स्पर्धा देखील हा गोलंदाज खेळला होता पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर मात्र या ठिकाणी जम पहिल्या ओव्हरमध्ये बसवताना पाहायला मिळाले निमिष रेडकर पहिल्याही दिवशी काही चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते चांगला संघर्ष पहिल्या दिवशी याही टीमने केला खरा यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला होता ऑन साइडला ढकलला गेला हा बॉल त्यावेळेला मात्र मिडॉनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि जोपर्यंत बॉल अडवतील केतन मात्रे तोपर्यंत आले एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते
मुझम्मिलचा टीममध्ये समावेश आज होताना पाहायला मिळतोय आणि तो आतापर्यंत या ठिकाणी चांगला म्हणावा लागेल कारण 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 18 धावा 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in वर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. हो यावेळेला बॉल थोडासा पुढे होता जरूर परंतु टायमिंग नाही करू शकले. मिड ऑन मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाला. मुझम्मिल डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात साहिल लोंगले यांच्याकडून होताना पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. तुमचा प्रतिस्पर्धी चांगला आहे तर तुम्हाला सुद्धा चांगला परफॉर्मन्स हा करावाच लागेल आणि तेव्हा मॅच जिंकल्या जातात. यावेळेला फटका चांगला येतोय परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न राहतोय. चांगली गोलंदाजी. हात खोलण्याची संधी पॉवर प्ले मध्ये साहिल लोंगलेने अजून दिलेली नाहीये. कुठेतरी कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर निमिष रेडकर येत आहेत. पहिल्याच षटकात एक पॉवरफुल स्ट्रोक देखील त्यांच्या बॅटमधून आला होता. या हंगामात पावसाळी क्रिकेटच्या हंगामात सुद्धा स्काय रायडर कडून मागील 2 हंगाम खूप चांगली कामगिरी निमिष रेडकर यांची सुद्धा राहिलेली आहे. यावेळेला फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी केतन मात्रे. एकच धाव मिळेल म्हणजे हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं. 20 धावा धावफलकावर जरूर जुडल्या गेलेल्या आहेत परंतु या ओव्हरमध्ये मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित देखील ठेवण्यात आलेला आहे. आज IPLची मखमली आवाज आमचे अगदी जवळचे मित्र आणि भारतातील ख्यातनाम समालोचक कुणाल दाते सर देखील आमच्या बरोबर जोडले जात आहेत टिंगरे सरकार चषकामध्ये. ओहो इकडे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता मुझम्मिलचा. हा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय आणि साहिल लोंगलेचं काय कमबॅक पाहायला मिळालं. लाजबाब. मुझम्मिल आउट. नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानात देखील जाणं गरजेचं आहे. तर पहिली विकेट येते. एक डावखुरी हाताचा बॅटर माघारी परततोय. दुसरे डावखुरी हाताचे बॅटर मैदानात जात आहेत. टीमचे कॅप्टन भावेश शेलार घाटकोपर बटवाडीचे खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लहान वयातच टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर जर पाहिलं तर भारतभर भ्रमण त्यांचंही झालंय. क्रिकेट प्रशिक्षकाच्या देखील भूमिकेत असतात. 20 धावा धावफलकावर आहेत. या षटकात जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. निमिष रेडकर भावेश शेलार घाटकोपर बटवाडीची जोडी आता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 17चा स्टार्ट होता परंतु या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलंय. चांगली कॅच. विशालचं कौतुक करावं लागेल. विशाल शाह यांचं एक अप्रतिम कॅच. अशा प्रकारच्या कॅच सोप्या नसतात. केतन मात्रे अय्यूब अगदी चांगले ओमी केनी अशी स्टारकास्ट जीवित मात्रे यांच्यासारखे खेळाडू देखील टीममध्ये पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वे पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्टारकास्ट देखील मात्र नागेश वाडेकर देखील पाहायला मिळत आहेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. दोघांनाही चांगलंच खेळावं लागणार आहे. यावेळेला फुल टॉस ऑप्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर राहिला होता. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर भावेश अडचणीत येऊ शकले असते परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट नाही झाला. परंतु काय ओव्हर टाकली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या साहिल लोंगले. एक महत्वाची विकेट घेतली गेली. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 21. एक विकेट माघारी. माझ्या मते विक्रोळी सुद्धा दाखल झालाय मुंबईवरून. सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील स्वागत आहे. सगळ्याच टीम मात्र या ठिकाणी आता दाखल होतील. येस इनिंग ब्रेकमध्ये आपण तो ड्रॉ करणार आहोत. सगळ्या टीमनी नोंद घ्यायची आहे. आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि प्रतिनिधी उपस्थित नसेल तर कमिटी प्रतिनिधी म्हणून राहील आणि ड्रॉ होईल. यस जे ज्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत म्हणजेच NB पुणे असेल त्याचबरोबरीने जर पाहिलं तर खेडचा जो संघ आहे पहिलवान नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे याही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण देखील या ठिकाणी दाखल व्हा किंवा प्रतिनिधी पाठवा. त्याचबरोबरीने विक्रोळीचे या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत आणि कालच्या दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामगिरी
मात्र ज्या संघाने केली असा MMCC ओरिसा आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये तो ड्रॉ केला जाणार आहे. ऐश्वर्या ओ रिवचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर ऐश्वर्याच्या विरुद्ध. ऐश्वर्या आणि भावेश एकाच टीममध्ये, उमेश 11 या टीममध्ये देखील बरंचसं क्रिकेट खेळलेले आहेत. रिवचा प्रयत्न होता भावेशचा पहिल्याच बॉलवर, परंतु या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाल्यानंतर थोडासा दबाव जरूर पाहायला मिळालाय, परंतु 6 ओव्हरची मॅच आहे, मोठी मॅच आहे. फुल टॉस बॉल फक्त या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसरा धावे साइडचा कॉल दिला गेलाय आणि चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले फिल्डरचे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली, कारण डेंजर एंडला स्वतः भावेश होते, त्यांनी कॉल दिला होता आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करतायत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु यावेळेला थोडंसं फाईन खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठीची पुन्हा भावेश निघाले आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करतायत. कुठेतरी मोठे फटके जर येत नसतील तर 2-2 जरी चालू राहिल्या मॅच सुरू राहील कदाचित. ही रणनीती हे प्लॅनिंग या ठिकाणी सध्या होताना पाहायला मिळत आहे. सचिन दादा कांदवे क्रिकेट प्रेमी लोहगावचे हे देखील या स्पर्धेच्या आयोजनातील महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्या आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. मग टिंगरे सारखा ग्रुप असेल, धानोरी स्पोर्ट्स क्लब असेल, VT ग्रुप असेल, युवराज सिंग करंडक लोणावळा, त्याचबरोबर आशिषदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन, ह्या सगळ्यांचं विशेष कौतुक. चालू असणारा सामना स्काय रायडर बटवाडी घाटकोपर आणि दुसऱ्या बाजूला बाजार आणि मनोर कोयंडे 11. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने जास्त उसळी घेतली. या खेळपट्टीत थोडासा एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय धावसंख्या 26 वर. तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. ऐश्वर्या यावेळेला कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बॉल हातातून निसटला आणि सातत्याने मात्र या ठिकाणी 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न भावेश यांच्या माध्यमातून होतोय. कुठेतरी या ठिकाणी या डावाच्या मध्यावर डावाला आकार देण्याची भूमिका या ठिकाणी त्यांच्याकडून होते. 28 धावा धावफलकावर. भावेश 7 धावांवर खेळतायत. निमिष जर पाहिलं तर 9 धावांवर खेळतायत. राजा शर्मा, अक्षय पाटील यांच्यासारखे खेळाडू देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, परंतु त्या ठिकाणी एका धावेवरच समाधान मानावं लागलेलं आहे. चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी गोलंदाजी ऐश्वर्याची सुद्धा राहिली. याही ओव्हरमध्ये थोडासा दबाव त्यांनी निर्माण केला. 5 चेंडू मात्र केले जरूर आणि 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 29 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. थोडंसं या ठिकाणी कमबॅक जरूर झाले बाजार आणि मनोर कोयंडे 11 या टीमचं, परंतु पाहूयात निमेश साथ देत आहेत त्यांची. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. निमेश रेडकर आणि भावेश बॅटिंग करतायत. ओ वेगवान फटका पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली, अगदी स्टंपच्या बाजूने बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय आणि इकडे बघता बघता 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 30 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये किती धावा येतील. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतली आहे. बाजार आणि मनोर कोयंडे 11चा कमबॅक इकडे आपल्याला पाहायला मिळालाय खरं, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आणि 9 विकेट हातात आहेत. प्रयत्न याही ठिकाणी करावे लागणार आहेत.
निमेश साठी हा बॉल आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. चांगली गोलंदाजी होते. इकडे जर पाहिलं तर मागील 2 ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या तुलनेत कमबॅक मात्र होताना पाहायला मिळाले खरं, परंतु इकडे मोठ्या फटक्यांची देखील आता आवश्यकता आहे, कारण एक मोठं आव्हान देखील उभं करणं गरजेचं आहे. परंतु समाधानी असतील सध्या ओमी केणी. केतन मात्रे या ज्या पद्धतीने स्कोरला थोडंसं कंट्रोल केलंय, परंतु 6 षटकांच्या या लढती चर्चेचा विषय राहिला. कारण अलीकडे परिपूर्ण क्रिकेट आणि ते सुद्धा 45 टीममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट पाहायला मिळणं एक मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या बाबी पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे शिस्तबद्ध वेळेत संघ येणं, वेळेत जास्त षटकांच्या मॅचेस खेळणं, या सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल लोंगले 22 यांच्यासाठी फुल टॉस बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग प्रॉपर नाही होऊ शकलाय. आणि तिकडे एका धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावर. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. साहिल लोंगले चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. फटका चांगला आहे. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली जाते. साहिल रन येत आहेत खरे, परंतु जी हात खोलण्याची संधी आहे ना, ती मात्र या ठिकाणी काही मिळालेली नाहीये. 34 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर मात्र या ठिकाणी 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 22 आणि निमेश या डावाला कुठेतरी मात्र सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, परंतु योग्य वेळ ती सुद्धा आहे की थोडेसे हात खोलण्याचा प्रयत्न होईल. परंतु दुसऱ्या बाजूला सातत्याने रणनीती बदलताना पाहायला मिळत आहेत ओमकार केणी. फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय खरा. बॉल एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावीसाठीचा कॉल. ओ, आणखीन एक फुल टॉस, परंतु त्याच्यावर मोठा फटका नाही येऊ शकलेला आहे. बावेश 35 धावा धाव फलकावर. या डावातील 14 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावर मोठा फटका नाही आलाय खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निमेश जर पाहिलं तर या ठिकाणी 14 धावांवर बॅटिंग करतायत. 8 चेंडू दोघांनीही 8 चेंडू खेळलेत. 22 धावांवर निमेश 14वर. फुल टॉस, टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. बॉलच्या खाली केतन मात्रे आणि पकडली गेली कॅच. आणि इकडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत निमेश रेडकर. 36 धावांवर 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 36 धावा धाव फलकावर. विजयी जे क्वालिफाय टीम आहेत त्या सगळ्यांनी आपला एक एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवायचा. आता ड्रॉ केला जाणार आहे. सगळ्या टीमला विनंती आहे. राजा शर्मा पहिल्या दिवशी याच स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर लगातारचे 4 षटकार ज्या खेळाडूने ठोकले होते. मैदानाच्या आतमध्ये सायन परिसरातील हा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला 22 आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजा शर्मा. ग्रेटर मुंबई टेनिस
वर एक ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा बनवावे लागतील एक या शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने स्कोरला कंट्रोल केलंय. पहिल्या ओव्हरला 17 आल्यानंतर देखील जे कंट्रोल केलंय ते लाजबाब होताना पाहायला मिळालंय. आणि अजूनही जर पाहिलं तर एक शेवटचं षटक बाकी आहे. मैदानाच्या दिशेने वेळ संपला असल्या कारणाने एक खेळाडू सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर निखिल पाटील अलिबागचा आणखीन एक नामवंत खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोण्या मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी आहेत. अक्षय पाटील शेवटची एक ओव्हर बाकी आहे. राजा शर्मा मात्र या संपूर्ण स्पर्धेत खूप प्रभावित केलं, परंतु या मॅचमध्ये मात्र त्यांना रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं. एकही बॉल न खेळता ते माघारी परतले. निखिल ऐश्वर्य सुर्वे इंडियन नगर अंधेरीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. मुंबई कस्टमकडून व्यावसायिक दर्जाचं लेदर बॉलचं क्रिकेट खेळणारे खेळाडू, परंतु तेवढेच दोन ताकदवर बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 50 धावा झाल्यात. शेवटचं एक षटक मात्र या ठिकाणी बाकी आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. निखिल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय या दोन धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 52 वर जाते. शेवटचं षटक आहे आणि टिंगरे सरकार चषकाचा एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. जो जिंकणार आहे तो टॉप 5 मध्ये दाखल होणार आहे. अशी ही क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय खरा, परंतु टायमिंग तर याही वेळेला नाही झालाय आणि इकडे निखिलला माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. काही चेंडू मात्र या ठिकाणी बाकी असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 52 धावा धाव फलकावर. कमीत कमी या ठिकाणी 60-65 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. नवीन बॅटर जर पाहिलं तर प्रथमेश चव्हाण आलेले आहेत. घाटकोपरचे खेळाडू आहेत. मागील 2 महिने जर पाहिलं तर आफ्रिकेमध्ये जाऊन सुद्धा लेदर बॉलचं क्रिकेट खेळून आलेत. या बेला ओ हो एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. लेग बाईच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आमचे मित्र आणि त्याचबरोबर पोलीस दलातील कार्यतत्पर अधिकारी अमोल पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अमोल सर अगदी घाटकोपरला देखील चांगले क्रिकेट खेळलेत, ठाण्याला देखील चांगले क्रिकेट खेळलेत आणि पुण्यात येऊन सुद्धा तेच काम करतायत आणि कार्यतत्पर अधिकारी आहेत. सर्वप्रथम अक्षय पाटील हो गती परिवर्तन केलंय. जसे बाहेर आले ना तसा पाठीमागे बॉल टाकला. बॉलचा टप्पा पाठीमागे घेतला, गती कमी केली होती आणि त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. उंच पुरे खेळाडू आहेत अक्षय, त्यांच्या विरुद्ध बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न. बदल आली ते दाखवलं खरं. यावेळेला वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फिल्डिंग टीम कडून या वाईडला दाद मागितली आहे.
यस ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. यस 54 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला सामना 13 धावा 2 षटकाराच्या मदतीने अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ऐश्वर्य सुर्वे 10 चेंडूत केवळ 12 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. यावेळेला पुलचा फटका खेळला गेलाय आणि हा सुद्धा सक्सेसफुल होतोय. तुम्ही कितव्या नंबरला आणि कितव्या ओव्हरला बॅटिंगला येता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करता महत्वाचं आहे. षटकार अक्षय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. मोन्या सांगतायत लांब लचक मात्र या ठिकाणी चेंडू फेकून दिलाय. 60 धावा धावफलकावर. हो इकडे गती कमी केली. स्लोवर बाउन्सर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हतबल झाले आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या 6 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 60 आणि या ठिकाणी विजयासाठी 61. परंतु या मैदानात 60च्या मॅच सुद्धा रंगलेल्या आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या डावात काय होणार याची उत्कंठा मात्र या ठिकाणी असणार आहे. सगळ्या टीमचे एक एक प्रतिनिधी ड्रॉ करण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. कुणाच्या कुणाबरोबर मॅच असणार, कोणत्या 3 टीम सेमी खेळणार, कोणत्या 2 टीमला क्वालिफायर त्याच्यासाठीची मॅच खेळायची आहे सेमीला जाण्यासाठीची, ते मात्र या ठिकाणी कळणार आहे. मुजम्मिल 9 धावांवर चांगली सुरुवात करून आउट झाले. निमिष रेडकर 9 चेंडूमध्ये 14 धावा करून बाद झाले. भावेश शेलार 10 चेंडूमध्ये 10 धावा. राजा शर्मा रनआउट झाले खातं न खोलता. अक्षय पाटील डावाचे हिरो राहिले 7 बॉलमध्ये 19 3 षटकार. निखिल पाटील 2 आणि प्रथमेश चव्हाण 0. अशा रीतीने 60 झाल्यात. 61 धावांचा करायचा आहे पाठलाग. सगळ्या टीमचे एक एक प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. एनबी पुणे टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला दाखल व्हायचं आहे. पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे खेड संघ आपलाही एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे MMCC विक्रोलियन्स. 2 टीम चालू मॅच आहे त्यांच्या वतीने जर पाहिलं तर या ठिकाणी यस विजेता नाव टाकलेलं आहे. चला प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे आणि जर प्रतिनिधी नसतील तर त्यांच्या वतीने कमिटी ड्रॉ करून घेणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे पुढल्या 1 मिनिटात आपण या ठिकाणी दाखल व्हा. चला एनबीचे प्रतिनिधी खेड टीमचे सुद्धा प्रतिनिधी आलेत. विक्रोलींचे आलेत. MMCC चे प्रतिनिधी विक्रोली समोल सर आपण देखील यायचं आहे. आपण या ठिकाणी MMCC प्रतिनिधी या ठिकाणी दाखल व्हा. चला MMCCच्या वतीने आपण कमिटीच प्रतिनिधी या ठिकाणी असेल. विक्रोली चला या प्लीज. चला यस यस पहा
येस, ज्या 5 टीमचा या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे, चालू टीमचा विजेता म्हणून आपण टाकलंय, 4 विजेते देखील या ठिकाणी आहे. याच्यामधील पहिल्या 3 ज्या चिठ्ठी उचलल्या जातील त्या टीम सेमीफायनलला क्वालिफाय होतील. उरलेल्या 2 टीममध्ये क्वालिफायर मॅच होणार आहे आणि त्याच्यामध्ये जो हरेल तो 5वा क्रमांक ऑटोमॅटिकला असणार आहे आणि ती विजेता टीम 4 मध्ये येईल, परंतु त्यामध्ये पुन्हा एकदा ड्रॉ केला जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नितीन आपण या ठिकाणी यायचं, संदेश भाऊ आणि अमोल पवार साहेब, साहेब या, तुमच्या निगराणीमध्येच होऊ द्या. अमोल पवार साहेब, दादा आपण देखील या ठिकाणी. हा, यस, कोणत्या टीम सेमीफायनलला जाणार आहेत? तर पहिली टीम सेमीफायनल म्हणजे टॉप 4 मध्ये दाखल होणारी MMCC ओडिसा, सेमीफायनलला दाखल होणारी टीम पाहायला मिळते. साहेब, दुसरी टीम कोणती असणार आहे? विक्रोलियन्स, विक्रोळी मुंबई. आणि ही तिसरी टीम कोण असणार आहे? कोण असणार आहे? ओम साई खेड. ओम साई खेड ही टीम मात्र तिसरी टीम आहे जी सेमीफायनलला दाखल झाली आहे. या सुद्धा ओपन करूयात आपण, सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे. कॅमेरा ऑन आहे तर या गोष्टी देखील आपण दाखवूयात. हा, NB पुणे आणि चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यातील सामना होणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची. धन्यवाद चंदूजी. श्री विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिंगरे सरकार चषक 2025 हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम, 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर तयार आहेत. बाजारळी मनोर कडून पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर नक्कीच फ्लाय स्लिप मध्ये बॉल हवेत होता, परंतु तिथे खेळाडूने स्टार्टच घेतलेली नव्हती आणि त्याचमुळे बॉल थोडासा पुढे पडतोय आणि त्याचा फायदा मिळेल फलंदाज केतन मात्रेला. शरीरापासून थोडासा दूर खेळलेला हा फटका होता आणि तोपर्यंत 1 धाव मिळते. श्री गणेशा खातं उघडलंय, आता धावसंख्येला आकार येईल. 61 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट तसं पाहिलं तर चॅलेंजिंग आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 10च्या वरची सरासरी मजा येईल या मॅच मध्ये. आणि या ग्राउंडवर नेहमीच चर्चा असते ज्या वेळेला असं टार्गेट सेट होतं. क्रुशल मॅचेस असतात, चांगल्या रंगतात. अमन पहिलं षटक हाताळतो, एक चांगला लेफ्ट आर्म सीमर आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये पुढे टाकलाय बॉल, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलेला फटका, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत 1 धाव मिळेल ओमी केनीला. दोघांचे खातं उघडले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 2 बॉलवर 1-1 धाव घेतलीये. कोयंडे 11 बाजारळी मनोर या टीमसाठी. स्काय रायडर भटवाडीच्या विरुद्ध हा महत्वपूर्ण सामना आहे. याच्यानंतर नुकताच ड्रॉ झाला. ड्रॉ मध्ये आपण पाहिलं विक्रोलियन संघ देखील सेमीफायनल मध्ये पोहोचला. MMCC ओडिसा आणि ओमसाई खेड. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, चांगलं कमबॅक अमनचं. हे चॅलेंजिंग जाईल. हे लक्ष जे आहे या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. पॉवर प्ले मध्ये पहिल्या सत्रामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर डाव बदलला. केतन पडला, धडपडला, परंतु बॅट आणि बॉल मधलं कुठलंच कनेक्शन पाहायला मिळालेलं नाहीये. tenniscricket.in वर तुम्ही सध्याचं थेट प्रक्षेपण पाहताय. टिंगरे सरकार चषक 21 वर्षाची परंपरा या क्रिकेटची तुम्ही पाहताय. दसरा झाल्यानंतर नेहमी चर्चेमध्ये असते ही स्पर्धा.
पायातला बॉल होता, फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहे, परत एक वेळा एक धाव मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि सहज त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील केतन मात्रेच्या माध्यमातून. डबल बरोबर टीमची धावसंख्या 4. आजच्या दिवसातला सगळ्यात महत्वाचा सामना तुम्ही पाहताय, जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या महत्वपूर्ण सामन्याचा. त्यांच्या माहितीसाठी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करून सेमी फायनलचे दार ठोठावण्याचा प्रयत्न इथून आता प्रत्येक संघ करताना पाहायला मिळणार आहे. शेवटचा दिवस आहे टिंगरे सरकार चषकाचा, ग्रँड फिनाले डे तुमच्या समोर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, इम्पॅक्ट पाहिला पंचांनी आणि इथे बॉल हातातून निसटलाय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल लेग बायच्या स्वरूपात. नक्कीच आपण पाहिलं ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल होता आणि त्याचमुळे ही अपील फेटाळली गेली. हा ऍक्शन रिप्ले पूर्णपणे बाहेर 7व्या 8व्या स्टंपवर हा बॉल टाकला होता आणि त्याचमुळे तिथे तर स्टंप लावू शकत नाही म्हणा, परंतु तरी देखील हा इम्पॅक्ट बाहेर असल्यामुळे पंचांनी लगेचच नॉट आउटचा निर्णय कळवला आणि इथे बॉलरच्या हातातून बॉल निसटला आणि त्याचा फायदा झालाय बॅटरला लेग बायच्या स्वरूपात. 5 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत, शेवटचा बॉल आहे, डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 5. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना रिक्वायर रन रेट हळूहळू झपाट्याने वाढताना दिसेल ज्या वेळेला पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीत. परत एक वेळा गोलंदाज तयार, पुढे टाकलेला बॉल होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, मिड ऑन आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिलं षटक अमनचं खूप चांगलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत स्काय रायडर भटवाडीकडून. म्हणजेच काय, पॉवर प्लेची सुरुवात धडाक्यात झाली आहे स्काय रायडर कडून. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलंय. मजा येईल या मॅच मध्ये पाहत राहा. टिंगरे सरकार चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. विशाल भाऊ यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर आज साजरा केला जाणार आहे. राजकीय क्षेत्रातले अनेक नेते मंडळी सातत्याने भेट देत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरतदादा यांची संकल्पना क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच चर्चेमध्ये राहिली आहे. कारण गेले 21 वर्ष टिंगरे सरकार ग्रुप, दानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतो. अध्यक्ष आहेत पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे भरतदादा टिंगरे, आशिष दादा मारणे उपाध्यक्ष आहेत पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे, आणि यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुमच्या भेटीला येत असते. याही वर्षी हा दिमागदार सोहळा आपण पाहिला. 45 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळाले आणि जसा फॉर्म पडला या स्पर्धेचा चर्चा झाली. या स्पर्धेची कमी प्रवेश फी मध्ये सगळ्यात मोठा क्रिकेटचा महोत्सव रंगला टिंगरे सरकार चषक, आणि नेहमीच त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये. काही टू व्हीलर्स आहेत, एक ऍक्टिव्हा आहे MH02C जे 3451, त्याचबरोबर MH12 जी पॅशन प्रो आहे P5759 ही एक गाडी, आणि त्यानंतर आणखीन एक ऍक्टिव्हा आहे त्याच्यामध्ये MH28BU 2951. या गाड्या कृपया काढायच्या आहेत, चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत. 4316 युनिकॉर्न की शाईन याही गाड्या काढायच्या आहेत आपल्याला, लवकरात लवकर विनंती आहे. पहिले षटक संपले, 6 धावा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. आता दुसरं षटक इथे सुरू होईल. फुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने ढकललाय, मिड ऑफ आहे, रनआउटची संधी आणि तोपर्यंत एक धाव मिळते. रवी गुप्ता आलाय. या रवीला या प्रखर उन्हामध्ये चमकावं लागेल, तळपावं लागेल गोलंदाजीमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला केतन मात्रेचा तो क्लास आणि ओमी केनीची बहरदार फलंदाजी अपेक्षित आहे बाजार अळी मनोर या टीमला. त्याच वेळेला हा सामना रंगेल, कारण 60 धावा पूर्ण केल्यात, 61चं लक्ष आहे. मजा येईल या मॅच मध्ये. रवी गुप्ताचा बॉल समोर मारलाय, गॅप मधून चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळतील 4. केतनच्या बॅट मधून सुसाट चौकार. केतनचा एक्स्ट्रॉर्डिनरी फटका. पाहिलं तर कवचचं क्षेत्र फोडायचं होतं, परंतु बॉटम हँडचा वापर झाला आणि त्याचमुळे मिड ऑफ आणि मिड ऑन आतमध्ये असल्यामुळे दोघांच्या मध्ये बॉल पडला, आणि तिथे बॉल पडला की मग तो सुसाट जातो, मग तो थांबत नाही. 4 धावा मिळाल्यात. शॉर्ट बॉलचा वापर, कटर चांगला टाकलाय, पडल्यानंतर झपकन बॉल बाहेर निघाला. फुटवर्क नव्हतं केतनकडे, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि तेच पाहिलं पंचांनी. हा डॉट बॉल येतोय, हा पा ऍक्शन रिप्ले. हा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला.
परत एक वेळा तेच दृश्य, परंतु यावेळेला उलटी बॅट सरळ बॉलला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा येतील. पंचांचा इशारा 4, चौकार. ही खासियत आहे केतन मात्रेची, कारण त्याला माहिती आहे पुढचा बॉल कुठल्या टप्प्यावर येऊ शकतो आणि मेरिटवर त्याने हा फटका सजवला. उलट्या हाताने सरळ पाठवलं, रिव्हर्स मारत असताना 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. चार धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. रवी गुप्ताच्या या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. केतन बरोबर मेरिटवर खेळतोय, त्याला माहिती होतं परत एक वेळा तो लेग कटर टाकेल, म्हणूनच त्याने ती उलटी बॅट फिरवली, विथ द स्पिन मारला. चौकार. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर आणि बरोबर क्रीजच्या आतमध्ये डिलिव्हर झालाय रवी गुप्ताचा हा बॉल. याच लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल जर थांबवायचं असेल केतन मात्रेला. चांगली लाईन. महाराष्ट्राचा बाईक सम्राट मैदानामध्ये खेळतोय. 6 4 व्हीलर कार जिंकलेले आहेत. परत एक वेळा तो वाईड यॉर्करचा प्रयत्न. आता पंचांचा इशारा येतो, हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 16. सुरुवात तशी पाहिली तर दोलायमानाचं आहे या मॅच मध्ये, कारण ज्या वेळेला पहिलं सत्र रंगलं त्यावेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. चांगला बॉल, मिड ऑन आहे, आतमध्ये रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट झाला पाहिजे तर चित्र वेगळं आहे. आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, कारण भरपूर वेगाने रवी गुप्ताच्या हातात बॉल आलाय. त्याने टाइम किती घेतला हे महत्वाचं ठरणार आहे. हृदयाची धडधड आता वाढेल दोन्ही टीमसाठी, संघ मालकांसाठी आणि त्यातल्या त्यात मॅनेजमेंटसाठी. आता हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. रवी गुप्ताच्या हातात बॉल आला, डोळ्यांची पापणी लवते न लवते त्याने स्टंपवर बॉल लावला, किती वेळ घेतला याच्याविषयी हा या बॉल नंतर सांगतो ना. रनआउट जर झाला तर, आणि नाही झाला तर 1 रन वाढेल. बॅटर सुरक्षित पोहोचलेला आहे, 1 रन ऍड होईल आणि आता धावसंख्या झालेली आहे स्कोर बोर्डवर 17 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 24 बॉल मध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल आणि 44, 44 फ्रॉम 24. 11ची सरासरी आता आली आहे. 17 धावा फलकावर लागल्यात आणि 24 बॉल मध्ये 44 धावांची आता गरज असणार आहे. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल. हे षटक खूप महत्वाचं आहे आणि भावेश आणि त्याचे सर्व टीममेट्स एकमेकांची चर्चा करतात कशी गोलंदाजी व्हायला पाहिजे, कसं कमबॅक होऊ शकतं या मॅच मध्ये. केतन मात्र खेळतोय 12 वर 9 बॉल त्याने फेस केले, 150चा स्ट्राईक रेट. ओमी केनी खेळतोय 3 बॉल मध्ये 3 वर. अमन आलाय परत एक वेळा. या सामन्यात 6 धावांचं षटक टाकलं होतं पॉवर प्ले मध्ये, पहिलं षटक. त्याच्याकडे कॅप्टन गेलाय. केतन मात्रेसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवलाय. कव्हर सेट केला जातोय. हे क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग मोन्या, शॉर्ट थर्ड मॅन गली आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये ठेवलाय. जो कव्हरचा फिल्डर होता तो पॉइंटला आणलाय. टिंगरे सरकार जो बॅनर आहे बरोबर तिथे हे क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि आता 4 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे इथून पुढे आणि 4 ओव्हर मध्ये 44 धावा करायच्या आहेत. 44. कमालीचा रंगेल हा सामना. चर्चा सातत्याने होते या स्पर्धेची महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात. दसरा झाल्यानंतर क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा महासंग्राम सुरू झाला टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून. पहिला बॉल हवेत आहे आणि तिथे फिल्डर सेट केलाय. पहिल्याच बॉलवर जाळ विणलं गेलंय. अमनच्या खात्यात विकेट आहे. केतन मात्रे मोठा धक्का बसलाय टीम बाजारळी मनोरला.
या सामन्याचा विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात NB11 यानंतर लगेचच सामना खेळवला जाणार आहे, त्याच्यामुळे लगेचच आपण आल्याची नोंद करायची टीम NB11. यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. या मॅच मधला विजेता आणि त्यांच्या विरुद्ध NB, कारण त्याच्यानंतर आपल्याला सेमीफायनलिस्ट टीम मिळतील. 17 धावा फलकावर लागल्यात. केतन मात्रेची विकेट आली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती स्काय रायडर भटवाडीला ती मिळाली आहे. स्काय रायडर नावातच सर्व काही आहे. आकाशात उडान घेणारा संघ स्काय रायडर भटवाडी. दुसऱ्या बाजूला बाजार, अळी, मनोर, कोयंडे 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा फलकावर लागल्यात. अमनने विकेट घेतली आणि नवीन फलंदाज नागेश वाडेकर नागा आलाय फलंदाजीसाठी. शॉर्टबॉलचा वापर केलाय. गलीमधून बॉलला फक्त दिशा दिली. डेलिकेट टच आणि सरळ बॉलला पाठवलंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवत असताना 4 धावा. फक्त दिशा दिली. लेट कट केला. गली आणि थर्डमॅन मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नागेश वाडेकर. कधी कधी युक्तीने खेळ करावा लागतो क्रिकेटमध्ये आणि ती युक्ती ते दाखवली आहे. आता तिथे फिल्डर सेट केलाय मोन्या. टीमची धावसंख्या 21. बॅक टू द बॉलर खेळलाय. समोर फिल्डर येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की करताना दिसतोय, परंतु थांबवलाय हा प्रयत्न आता ओमीने. आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. 22. लॉस ऑफ 1 विकेट. 61च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. 22 धावा स्कोर बोर्डवर आहेत. मॅच ऑन. चांगला सामना रंगेल. टिंगरे सरकार चषक. विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस, 21वा पर्व. एक मोठा औचित्य असतं या क्रीडांगणावर. नेहमी चर्चेमध्ये ही स्पर्धा असते. मोठी परंपरा राखली आहे या स्पर्धेने. त्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे भरतदादा टिंगरे यांचं, टिंगरे सरकार ग्रुपचं, धानोरी स्पोर्ट्स क्लबचं. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॅटर बीट, विकेट कीपर बीट. बॉल चाललाय सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. बॅटने 4 चौकार. म्हणतात ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला. विकेट कीपर देखील बीट झाला आणि त्यातल्या त्यात बॅटर आणि मागचा फिल्डर देखील. 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 26. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 61 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल. एक धावेचं महत्व आता वाढतंय. हृदयाची धडधड आता हळूहळू वाढताना दिसेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. फाईन लेग आतमध्ये. धावा मिळताना दिसतील ते 4. आणखीन एक चौकार. यावेळेला ओमी केनीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. रन ॲट ग्लान्स याला म्हटलं जातं. ग्लान्सद्वारे धावा मिळवणं. फक्त दिशा दिली. फाईनली आतमध्ये होता आणि त्याचा फायदा उचलला. 4 धावा येतात. टीमची धावसंख्या 30. आता 31 धावा करायच्या आहेत. 31 पाहिजेत अजूनही. 3रं षटक सध्या सुरू आहे. बरोबर नेट टू नेट, हेड टू हेड फाईट सध्या रंगताना दिसते. इथे विकेट पाहिजे स्काय रायडरला जर कमबॅक करायचं असेल या मॅच मध्ये. चांगला बॉल हलक्या हाताने ढकललाय. पुश करा, खुश राहा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, कारण हलक्या हाताने खेळल्यानंतर डीपचा फिल्डर येईल तोपर्यंत त्या 2 धावा घेऊन जाईल बॅटर ओमी केनी. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 32 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 29. 18 चेंडू आणि 29 धावा. टिंगरे सरकार चषक तुम्ही पाहताय. विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आणि त्यातल्या त्यात भरतदादा टिंगरे
यांची ही संकल्पना टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा आणि आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही अनुभवताय. 21 शानदार पर्व आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेला टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. कमी प्रवेश फी मध्ये जास्तीत जास्त पारितोषिक असलेली पुण्यातली नामांकित अग्रमानांकित स्पर्धा तुम्ही अनुभवताय. कंपॅरिझन जर पाहिलं तर 2 धावा पुढे बाजार अळी मनोर कोयंडे 11 हा संघ, कारण 32 धावा केल्या त्या टीमने 3 ओव्हरमध्ये. आणि हे षटक आता आणखीन महत्वाचं ठरणार आहे, कारण आता बॉल सोपवण्यात आला मोन्याच्या हातात. अलिबागचा सुपरस्टार, दमदार आमदार ट्रॉफी आठवते ज्यावेळेला मोन्या समोर येतो, चर्चेमध्ये असतो. महेंद्र शेठ यांची ती स्पर्धा, दिमागदार खेळ केला होता. थार कार तिथे संघ मालकांसाठी ठेवण्यात आली होती. आणि आता अक्षय गोलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट, उजव्या हाताचा फलंदाज नागेश वाडेकर साठी ऑन साइडला पॅक क्षेत्ररक्षण, डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन, मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे आणि डीप मध्ये पॉइंट ते रिव्हर्स स्वीप स्विच थांबवण्यासाठी. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये, शॉर्ट कव्हर आतमध्ये. पहिला बॉल मोन्याचा टॅप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, एका हाताने बॉल थांबवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा घेऊन जाईल बॅटर नागेश वाडेकर. टीमची धावसंख्या 34. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि या फॉर्मॅटमध्ये या 2 धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. आपटलेला बॉल होता, चांगला टॅप केला, 2 धावा वसूल केल्यात. पहिल्या बॉलवर जागा दिली, थांबून आला बॉल या सिमेंटच्या खेळपट्टीवर. परत एक वेळा शॉर्ट बॉल पुल केलाय, फिल्डर ठेवलाय, फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये आणि विकेट काढली आहे. अक्षय पाटील मोन्याने कमबॅक केलंय. नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी. माहितीये हवेच्या विरोधात खेळायचंय, कारण हवा आपण पाहतोय विरुद्ध दिशेला वाहते, त्याच्यामुळे शॉर्ट बॉल जर टाकले तर जाळ्यामध्ये अडकू शकतो फलंदाज, ताकद कमी पडू शकते फलंदाजाची आणि तेच पाहायला मिळालं. मिडविकेटला फ्री होम डिलिव्हरी देऊन परतलाय बॅटर नागेश वाडेकर. अक्षय पाटील मोन्या ने विकेट घेतले. नवीन फलंदाज विशाल शाह घनसोलीचा खेळाडू, बन्नाट फॉर्म मध्ये होता मागच्या काही सीझन मध्ये, चांगलं क्रिकेट खेळून आलाय. टीमची धावसंख्या 34. आता येईल मजा या मॅच मध्ये. उजव्या हाताचे फलंदाज तुमच्याकडे असतील आणि कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी होत असेल तर तुम्हाला हवेच्या विरोधात खेळायचंय, कारण हवेचा जो प्रवाह आहे तुम्हाला दिसतोय कुठल्या दिशेने प्रचंड वेगाने हवा आणि तो वारा वाहतोय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये उजव्या हाताचे फलंदाज या एंडने एवढे प्रभावी ठरू शकत नाहीत आणि त्याचमुळे लगातार शॉर्ट बॉल कटरचा वापर होईल. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 35 आणि या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे. सो पहिला 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती, त्याच्यामुळे हा बॉल चेक केला जाईल. टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन सोपवण्यात आला ऑनफिल्ड अंपायर कडून. आणि नो बॉल आहे, त्याच्यासाठी त्या गोलंदाजाला थांबवण्यात आले. आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नो बॉल घोषित करण्यात आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत नो बॉलद्वारे 35 धावा, फ्री हिट. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, आतमध्ये होता मिड ऑफ, डीप मध्ये फिल्डर आहे, फ्री आहे, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. चौथं षटक सुरू आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 25 धावा. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 60 धावा या ग्राउंडवर फायटिंग स्कोर आहे. आणि त्यातल्या त्यात जे शेवटचं षटक असेल ते परत कॉमेंट्री बॉक्स इन कडून येईल.
त्याच्यामुळे मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. 7-8 धावांचा जर फरक असेल आणि शेवटचं षटक उजव्या हाताचे फलंदाज खेळत असतील मग येईल मजा या मॅच मध्ये. 25 धावा करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल, यावेळेला बॉल हवेत उडवलाय. फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, विकेट येईल. आणखीन एक धक्का दिलाय मोन्याने. फलंदाज ओमी केनी आउट. चौदा बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत मोन्याचे, कारण शेवटचं जे षटक आहे परत एक वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून येणार आहे. त्याच्यामुळे सोपं नाहीये उजव्या हाताच्या फलंदाजांना या ग्राउंडवर, कारण हवा विरुद्ध दिशेला वाहते, वारा वेगाने वाहतो विरुद्ध दिशेला. त्याच्यामुळे मॅच ऑन. कारण क्रिकेटचा खेळ सगळ्या गोष्टी बघून खेळला जातो. ते प्लॅनिंग असतं, रणनीती असते. हवेच्या प्रवाहाबरोबर कोण गोलंदाजी करेल, विरोधात कोण गोलंदाजी करेल, फलंदाज कोणते पाठवायचे. 4 बॉल झाले, 2 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत. 14 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज अय्यूब शेख, कासार वडवलीचा धुवाधार फलंदाजी करणारा खेळाडू. अय्यूब आलाय फलंदाजीसाठी. याच्यासाठी मात्र कोणती सीमारेषा छोटीच असते. हा लांब लांब फटके मारतो. चेंज ऑफ पेस आणि त्याला उचलून फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. याच्यासाठी कोणतीही सीमारेषा छोटी असते. मग हवा असो हवा नसो त्याला फरक पडत नाही. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. समोर पडला हा बॉल, पुढ्यात पडला, स्लॉट मध्ये होता. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, स्लोअर वन होता, लवकर पिक केला, टिक केला. 6 धावांसाठी. टीमची धावसंख्या 42. हा बॉल चांगला होता. समोर मारलाय फटका, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल बॅटर अय्यूब. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 44 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायचे 17. 12 चेंडू 17 धावा. आज विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवटचा दिवस टिंगरे सरकार चषकाचा आणि प्रत्येक खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीने. आयोजनामध्ये टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा बार्डे स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं कौतुक व्हायला पाहिजे. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता आणि त्यातल्या त्यात यशाचे शिखर सातत्याने चढताना दिसली ही स्पर्धा. कारण कमी प्रवेश फी मध्ये दमदार अशी पारितोषिक असलेली स्पर्धा तुम्ही नेहमीच अनुभवता, पाहताय. 21वे पर्व या स्पर्धेचं आपल्या भेटीला आलंय. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण असणार आहे. हे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. रोहित खरात आलाय गोलंदाजीसाठी. एक निर्धाव षटक टाकलंय त्याने या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याच्यावर नजरा असतील. रोहित खरात मॅच मध्ये परत आणावं लागेल आपल्या टीमला. विशेष म्हणजे विशाल शाह आणि अय्यूबला शांत ठेवावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अय्यूबने जो षटकार मारला त्याने मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून दिले बाजार अळी मनोर या टीमला. आणि आता हवेच्या प्रवाहाच्या बरोबर तुम्हाला खेळायचंय. त्यामुळे हे जे षटक आहे हे सगळ्यात निर्णायक षटक असेल. झाल्या तर याच ओव्हरमध्ये धावा होतील आणि राहिल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगत कायम राहील. असा हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये. टिंगरे सरकार चषक. पहिलाच फुलटॉस होता, कव्हर्सला उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. 2 धावा इथे नक्की घेऊन जाईल विशालच्या. 2 धावांबरोबर 46. 11 बॉल आणि 15 धावांची गरज. हळूहळू प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने
इथे येत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण दरवर्षी पर्वणी असते टिंगरे सरकार चषक. प्रेक्षकांसाठी देखील चांगला बॉल हवेत आहे, मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून मारलाय फटका. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मिळेल विशाल शहाच्या बॅटमधून. खणखणीत 4. अयुबने नक्कीच त्या षटकाराने मॅचची थोडीशी हवा काढली, तिथून ते समीकरण सोपं झालं आणि या ओव्हरमध्ये तो चौकार आलाय. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आल्यात, 10 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस उघडला आणि कट केला. बॅकवर्ड ऑफ पॉइंट आणि गलीच्या मध्ये तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 51-51. 9 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू 10 धावा हे समीकरण बाजार आळी, मनोर, कोइंडे 11 या टीमच्या समोर. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल NB 11 विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ. फुल टॉस बॉल होता, बॅटला स्वाईप केलंय, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत एक वेळा अयुब करताना दिसेल. 2 धावा घेऊन जाईल अयुब आणि आता रन बॉल इक्वेशन आलंय. 8 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 8 रन. इंटरेस्टिंग मॅच. हे 2 बॉल निर्धाव टाकावे लागतील गोलंदाजाला, तर मॅच मध्ये ते आव्हान कायम राहील अयुबच्या विरुद्ध. आणि अयुब असा खेळाडू या 2 बॉल मध्ये देखील मॅच संपवू शकतो. मग शेवटचं षटक देखील तो येऊ देणार नाही, अशी खासियत त्याच्याकडे आहे. 8 चेंडू 8 धावा. पुढचा बॉल हेलिकॉप्टर समोर मारलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही खासियत आहे अयुबची. बॉल सीमा पार, येतोय षटकार. वरून एक फायटर जेट उडतोय आणि इथे अयुबच्या बॅट मधून हेलिकॉप्टर समोर मारलाय. 6 धावा षटकार आलाय. आजच्याच दिवशी पहिलं फायटर जेट उडलं होतं आकाशात 1947 ला. तो आजचाच दिवस होता. परत एक वेळा बॉल उडवलाय. मी मगाशीच उल्लेख केला 2 बॉलमध्ये देखील मॅच संपेल आणि अयुबने हा सामना संपवलाय. 6 चेंडू राखत असताना भव्य विजय मिळवलाय टीम बाजारळी मनोर या टीमने. अभिनंदन बाजारळी मनोर टीम, कोइंडे 11. सुमित भाऊ कांबळे आणि पप्पू भाऊ मुंगसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये. सुस्वागतम. रस्त्यामध्ये सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, गाड्या योग्य ठिकाणी पार्क करा, कारण आज शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे. अन्यथा आयोजक म्हणून आम्ही तुमच्या गाड्यांवर कारवाई करू. स्पष्ट मत आहे, हवा सोडण्यात येईल तुमच्या गाडीची. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतोय, योग्य ठिकाणी गाड्या पार्क करा आणि गाड्यांचे हँडल लॉक कृपया करू नका. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे देऊया. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल साहिल लोंगले याला. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर त्याने 4 धावांचं षटक टाकलं, सामन्याला अंकुश लावला. त्यामुळे या मॅचचा हिरो. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस मध्ये गोलंदाजाचं देखील वर्चस्व मानलं जातं आणि साहिल लोंगले ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. दिनेशजी सर्वान, कुलदीप दयाल आणि अखिल शेख यांच्या शुभ हस्ते आपण
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आकाश घाटे आपण देखील या, आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी या, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करतोय. तौसिफ शेख आपण देखील या. हा सगळं मित्रपरिवार टिंगरे सरकार चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, साहिल लोंगलेचा सन्मान आपण करूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन.